नमस्कार, मी पौर्णिमा किचनमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. आषाढी एकादशी निमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज आपण बनवणार आहोत आषाढी एकादशी उपवासाची थाळी. दोन वाटी शेंगदाणे, 2 वाटी गूळ. मी चांगले शेंगदाणे खरपूस भाजून घेतले आणि गूळ आता मिक्स केलाय. आता आपण मिक्सरला लावून घेऊया. बघू शकता आपण हा मिक्सरवरून वाटण करू. आता आपण उपवासाचे शेंगदाण्याचे लाडू बांधून घेऊया. मिक्सरमधून त्याची बारीक पूड केलेली आहे आणि वाटीने मेजरमेंटने एकसारखे लाडू वळून घेऊ. तुम्ही बघू शकता किती छान बांधले जातात शेंगदाण्याचे लाडू. वाटीने मी सगळी एकच माप करून सगळे लाडू बांधून घेते. तुम्ही बघू शकता 2 वाटीमध्ये एवढे लाडू झाले. या वाटीने मी लाडू वळून घेतले एकसारखे, त्याच्यामुळे माझे लाडू 10 तयार झालेले आहेत. दुसरा पदार्थ बघत आहोत, पाकातले रताळे. तर आता इथं आपण 2 ग्लास पाणी घेतलेले आहे. 2 ग्लास पाणी टाकत आहोत कढईमध्ये आणि पाणीला चांगली उकळी काढायची. आणि हे मी रताळे चांगले स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत. ह्याचे काप, हे रताळे मी चांगले स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत. आता ह्याचे काप उकळत्या पाण्यामध्ये सोडणार आहे. पाणीला चांगली उकळी आणूया आणि काप सोडूया. आता तुम्ही बघू शकताय हे मी रताळ्याचे काप केलेत. आता पाण्याला उकळी फुटली आहे. दणकून उकळी आणून ह्याच्यात आपण रताळ्याचे काप सोडूया. हे पाकातले रताळे आहेत. ह्याच्यात आपण साखरचा वापर करणार आहे. पाकातले रताळे व्हायला 9 ते 10 मिनिटं लागतात. हा उपवासाचा दुसरा पदार्थ आहे. आज आपण आषाढी एकादशी निमित्त उपवासाची थाळी करत आहोत. रताळे चांगले स्वच्छ धुवून आपण चिरून घ्यायचे. चे गोल काप करून घ्यायचे. पाणी आटत आलंय थोडं. अजून थोडंसं पाणी कमी झालं की आपण याच्यात 1 वाटी साखर घालणार आहोत. अजून 2 मिनिटं काढून घेऊ सर्व बोलमध्ये. पाकातले रताळे तयार. पदार्थ बटाट्याची भाजी. उकडून घेतलेले बटाटे चिरून घेतले. शेंगदाण्याचं तेल 2 चमचे, दाण्याचं कूट 1 चमचा, मिरची, उपवासाचं मीठ आणि जिरा. जिरा नसेल खात स्किप केले तरी चालते. 1 चमचा तेल टाकणार आहोत. तेल चांगलं गरम झालं की मग त्यात जिरा आणि मिरची टाकायची, फोडणी द्यायची. आता आपण मिरची टाकू. तुम्हाला कितपत तिखट आवडते तिथपर्यंत मिरची टाकू शकता. मी तर 4 ते 5 मिरच्या घेतल्या. जिरा आणि हे मस्त आता आपण ढवळून घेऊया. जीव करून घेऊया मिरची आणि जिरा. आता आपण बटाटा टाकूया.
बटाटा आपण उकळून घेतलं त्यामुळे हे बटाट्याच्या भाजीला टाईम लागत नाही. सगळं एकजीव करून ठेवा. सुंदर वास बरोबर आहे घरात. राजगिऱ्याच्या पुरीबरोबर खाल्ला खूप छान लागतो. बटाटा तयार आहे. तुम्हाला आवडेल त्याच्यावर खाऊ शकता. हा उपवासाचा बटाटा. पुढचा पदार्थ आहे राजगिऱ्याच्या पुऱ्या. हा चौथा पदार्थ आहे. मी ह्या वाटीने 1.5 वाटी हे राजगिरा पीठ घेतलं आहे. त्यासाठी लागणारं साहित्य 2 उकळून घेतलेले बटाटे, जिरा, मिरची आणि मीठ घालून घेतले. त्यात आपण बटाटे किसूया. किसून घेतलं म्हणजे एकजीव होतो. त्याच्यात पाणी बिलकुल लागत नाही. बटाट्याच्या मॉइश्चरायझरने पीठ मळलं जातं. आता आपण जिरा टाकूया. जिरा नसेल खात उपवासाला स्किप केलं तरी चालेल. मिरची आवडीप्रमाणे मीठ आणि मिरची टाकू शकतो. तिखट हवं तेवढं. आता हे सगळे एकजीव करून घेऊ आपण. लागलं तरच 1-2 चमचे छोटं चमचा पाणी आपण घालू शकतो. ह्याच्यात लागत नाही. हे बघा, हे असं पीठ तयार झालेलं आहे. मला 1च चमचा पाणी लागलाय आणि पुऱ्या लगेच करून घ्यायच्या. हे पीठ भिजून मस्त ठेवायचं. लागलं तर पीठ लावायचं. मी थोडंसं तेल लावलंय. थोडी जाडच पुरी लाटायची. तुम्ही बघू शकता. दाखवते. तेल गरम झालेले आणि मीडियम गॅसवर पुरी तळून घ्यायची. बघू शकता कशी टम्म फुलली आहे राजगिऱ्याची पुरी. 2 मिनिटं आपण तळून घेऊया. गॅस मिडियम करायचा. थोडीशी गोल्डन ब्राऊन होऊन तळायची. तुम्ही बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे. टम्म फुलली पुरी. काही करून पलटून 1 मिनिटांनी अजून तळत आहे. बघा किती छान कलर आलेला आहे.
एक पुरी करून दाखवते मी. वरून असं तेल टाकूया. बघू शकता तुम्ही किती टम्म फुगलेली आहे पुरी. या राजगिरीच्या पुऱ्या खूप छान लागतात. ह्या 2 दिवस छान राहतात. ह्याच कुठेही मोठा करायचा नाही. मंद गॅसवर पुऱ्या ह्या तळायच्या. होऊ शकता आपल्या राजगिराच्या पुऱ्या तयार आहेत. शक्यतो फुटलेल्या आहेत. ह्या 2 दिवस छान राहतात. पण ह्या पुऱ्या काय 2 दिवस खाणार नाही, लगेच संपून जाते. तर आपण पताचा हे साबुदाणा खिचडी आणि हे रात्री साबुदाणा भिजवले होते. बघा कसे टम्म फुगले टपोरे एकदम मोठ्यासारखे. आता आपण याची खिचडी करूया. टम्म फुगले टपोरे एकदम मोठ्यासारखे. आता आपण याची खिचडी करूया. एक 1.5 वाटी साबुदाणा भिजवलाय. आता पहिलं आपण तेल टाकूया. तुम्ही तुपात केली तरी चालेल. उपवासाचंच तेल आहे, शेंगदाणा तेल. तेल थोडं गरम होऊन घेऊ. तर आपण मिरचीची पेस्ट टाकूया. खरडा, नंतर बटाटा. बटाटा एक मिनिट परतून घेऊ आपण. मग आपण हा उकडलेला बटाटा टाकतो. तुम्ही कच्चा पण टाकू शकता आवडीनुसार. 1 मिनिट चांगला परतून घेऊ आपण हा बटाटा. तर साबुदाणा टाकूया. करून घेऊ साबुदाणा. गॅस मोठा करते आता मी. साबुदाणा करून घेऊ आपण. मिरची, तेल, बटाटा एक संद होतील. तुम्ही बघू शकता एक एक दाणा कसा फुलतोय. आपण दाण्याचा कूट टाकूया. मी दाण्याचा कूट 2 चमचे घेतला इथं. तुम्ही जास्त सुद्धा टाकू शकता. मीठ चवीनुसार. दोन 3 मिनिटं हलवून घेऊ. दाण्याचा कूट घेऊ शकता. दाण्याच्या कूटमध्ये थोडेसे मोठे ठेवलेत. भरण केली आहे दाण्याच्या कूटची. सुंदर कलर आलाय. आता आपण झाकण देऊन वाफवून घेऊ खिचडी 2 मिनिटं. 2 मिनिटांनी मग चेक करूया खिचडी. आपण ओळून बघूया. आता झाकण न देता आपण त्याला 2-3 मिनिटं हलवून घेऊ. बघू शकता. तुम्हाला आवडत असेल त्याच्यात साखर टाकू शकता. नाही टाकत आहे. 2-3 मिनिटं हलवून घेऊ. त्याच्याकडे बटाटे खिचडी आता तयार आहे.